रक्षाबंधन आजचा दिवस, बहिणींचा दिवस. नुकताच मी एका कार्यक्रमात जाऊन आलो. एका शाळेद्वारे सीमेवरच्या जवानांसाठी राख्या पाठवण्याचा कार्यक्रम. त्या दिवशीच्या काही क्लिप्स माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. आज शाळांना सुट्टी म्हणून कालच ते फंक्शन केलं. तथापि या रक्षाबंधनच्या, जरी हा सण भावा बहिणीचा असला तरी भाईचारा हा जो शब्द आहे त्याच्यासाठी आजच्या दिवशी सुद्धा हिंदू मुस्लिम या लोकांनी एकमेकांना मनापासूनच्या शुभेच्छा देणं गरजेचं आहे. आणि दोघांनी ही प्रतिज्ञा करायला हवी की जगामधली कट्टरपंथीयता समूळ नष्ट कशी होईल, झाली पाहिजे, यासाठी प्रतिज्ञा करा. आता ही कट्टरपंथीयता ही समूळ नष्ट होईल का? खूप अवघड आहे. कारण काय, तुम्ही आम्ही हिंदू मुस्लिम या भारत देशात तसं पाहिलं तर खूप एकीने नांदतोय. अर्थात दोन्ही बाजूला काही समजूतदार मंडळींचं हे योगदान आहे. आणि म्हणूनच समाजामध्ये अजून तरी एक बॅलन्स आहे असं मला तरी वाटतं. अर्थात आता हा काही घटना बघितल्या तर पोकळ आशावाद असंही मीच माझ्या मनाला समजावतो. पण तरीही कुठेतरी एक धूसर आशा अजून तरी माझ्या मनात नक्की आहे. नुकताच 26 ऑगस्ट या दिवशी ईद ए मिलाद हा जे काही सण म्हणून साजरं करतात त्याप्रमाणे या मुस्लिम धर्मियांनी त्या दिवशी नक्की उत्साहात सगळे एकत्र आले असतील. पण मी जो शब्द वापरला कट्टरपंथीयता, ही पुन्हा या दिवशी पण दिसून आली. आपल्या भारतात, मुंबईसारख्या शहरात का दिसून आली? ती सुद्धा कोणाकडनं दिसून आली? मानसिकता कट्टरपंथीय मोठ्या माणसांची, पण रस्त्यावर उभं केलं गेलं 16पेक्षा कमी वयाच्या मुलांना. नुसतं उभं केलं का? एक मोठा बांबू दिला 2 मुलांच्या हातात, त्यांनी रस्ता अडवला. दुसऱ्या 2 मुलांच्या हातात पॅलेस्टाईनचा झेंडा दिला. मग तो लहान मुलांना आवरेना झेंडा म्हणून 4-5 मुलांनी येऊन धरला. सगळी मुलं 16 किंवा 18च्या वयाच्या खालची. अक्षरशः एका पत्रकाराने त्या मुलाला विचारलं, रास्ता रोक के ये सब क्या चल रहा है? नहीं, हमको मज़ा आता है. झंडा इंडिया का है क्या? नहीं ना साहब, हमको पता है ना, पैलेस्टीन का झंडा है, वही तो फहरा रहे हम. अशी उत्तरं या लहान मुलांकडनं दिली जातात. तेव्हा त्यांचं ब्रेन वॉशिंग करणारे कट्टरपंथीय कशा मानसिकतेचे असतील याचा विचार न केलेला बरा. आणि तेही आपल्या भारतात. हे झालं आपल्या भारतातलं आत्ताचं ताजं उदाहरण, 2 दिवसापूर्वीचं आणि एका गावातलं. असं भारतामध्ये अनेक ठिकाणी घडलेलं असतं. कारण ही मानसिकता ही देशभर पसरलेली गोष्ट आहे. ही काही कुठल्या एका शहरापुरती मर्यादित राहिली असं नाही आहे. बरं, भाईचारा आमच्या हिंदू मुस्लिममध्ये भारत देशात आम्ही ठेवू किंवा न ठेवू, त्यात इतर राष्ट्रांनी नाक खुपसण्याचं काहीही अडलेलं नाही आहे.
इतर राष्ट्रांनी आमच्याकडच्या कट्टरपंथीयांना उकसवण्याचं काहीही कारण नाही. आणि त्यांनी उकसावलं, पैसा पुरवला म्हणून इथले कट्टरपंथीय जर उकसले जात असतील, त्या पैशाच्या जोरावर नको तसं वागत असतील, तर इथल्या शहाण्या मुस्लिम माणसांकडनं मी काहीतरी पॉझिटिव्ह अपेक्षा धरतोय. माझ्या मनातला हा जो एक आशावाद आहे ना, तो पोकळ नका ठरवू अशी मी सर्वांना विनंती करतोय. आता पाकिस्तानमध्ये भाईचारा आहे का हो? एकतर तिथले हिंदू संपल्यात जमायत, 1% तरी आहेत का नाही संशोधनाचा भाग आहे. जे मुस्लिम तिथे एकत्र राहतात ते तरी एक आहेत का? एक नाहीत. ज्वलंत उदाहरण, एका शिया मुस्लिमचा देहांत झाला. एक शिया इंसान गुजर गया, तो एक सुन्नी मौलवी ने उसके जनाजे में जाकर नमाज पढ़ी. म्हणजे एक सुन्नी मुस्लिम समाजाचा मौलवी त्याला अंतिम विदाई देताना, त्या शिया मुस्लिम माणसाला अंतिम विदाई देताना त्यांच्याकडे जी काही पद्धत आहे नमाज पठणाची, जमिनीमध्ये दफन करण्याच्या आधी त्या डेड बॉडीसमोर उभं राहून मौलवी त्यांचे जे काही मंत्रोच्चार असतील कुराणप्रमाणे त्याचं पठण केलं जातं, नमाज पठण केलं जातं. आता नेमकं ते सुन्नी मुस्लिम समाजाचा मौलवी होता आणि ह्याच्यापूर्वीच त्यांनी मोबाईलवरती त्या मौलवीला धमकी पण दिली होती, फतवा काढला होता, अगर ऐसा हुआ शिया लोगों की जनाजे में जाकर अगर आप नमाज पढ़ते हो तो आपको सीधा अल्लाह के पास भेज देंगे. आणि अक्षरशः ती धमकी या कट्टरपंथीयांनी खरी ठरवली. त्या मौलवीला जाऊन 4 लोकांनी हल्ला केला त्याच्यावर आणि त्याला संपवून टाकलं. आता दोन्ही गट मुस्लिम आहेत. मेलेला माणूस हा मौलवी आहे, म्हणजे त्यांचा गुरुच्या स्थानी मानला जातो ती व्यक्ती आहे, उपदेश करणारा व्यक्ती आहे. मग शिया आणि सुन्नी यांच्यामध्ये जर भाईचारा शेकडो वर्षापासून होऊ शकत नसेल, तर मग भारतात तुम्ही या अपेक्षा का धरता? मग भारतात त्याच पद्धतीने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये आग लावण्याचा पैसा पुरवून का प्रयत्न करता? असा खडा सवाल मी असा पैसा पुरवून भारतातली आग भडकावणाऱ्या इतर अनेक राष्ट्रांना करतो. अहो, आम्ही एका घरातली माणसं आहेत. भांड्याला भांडं लागेल, आमची भांडणं होतील, आम्ही कसंही राहू. पण यामध्ये तुमच्या घरात आग लागलेली असताना, तुम्ही सगळे मुस्लिम राष्ट्र असताना, पाकिस्तान वगैरे, तुमच्या इथं एखादा सुन्नी मौलवी जर शिया माणसाच्या अंतिम यात्रेत सामील होतोय, ते सुद्धा तुम्हाला सहन होत नाही, त्याला तुम्ही संपवू शकता. म्हणजे तुमची शिया आणि सुन्नी यांच्यामध्येच भाईचारा जर शेकडो वर्ष उत्पन्न होत नसेल, तर तुम्हाला कोणताही अधिकार पोहोचत नाही भारताच्या कोणत्याही गोष्टीत नाक खुपसण्याचा. जे घडलं आहे पाकिस्तानमध्ये ते खूप अप्रिय असं घडलं आहे. परंतु हे पाहिल्यानंतर त्या पाकिस्तानची मला अक्षरशः कीव करावीशी वाटते आणि भारतातल्या मुस्लिम लोकांना सांगावंसं वाटतं की अरे, तुम्ही किती सुखी आहात या देशात. नका खोटे डांगोरे पिटू की तुम्हाला इथं त्रास होतो. अब्जाधीश झालात तुम्ही या भारत देशात. काही हिरो लोक उचलली जीभ लावली टाळ्याला, भूलेंगे नहीं हम ध्यान में रखेंगे अशी डायलॉगबाजी करतात. काही बॉलिवूड स्टार इथं आम्हाला खूप त्रास होतो, जीव घुसमटतो, आणि अब्जावधी रुपये इथंच कमवायचे, इथंच शेकडो कोटीच्या बंगल्यात राहायचं, याच भारतात राहून 3-3 लग्न करायची, त्या लग्नात सुद्धा हिंदू पोरीच वापरायच्या. मोठी गंमत वाटते मला काही काही लोकांच्या अशा या घाणेरड्या मानसिकतेची. अरे, जिथलं खातोय आपण, ज्या देशाचं खातोय त्या देशाशी इमान राखा. मी जनरल स्टेटमेंट करत नाही आहे,
जे लोक याच्या विपरीत वागत आहेत त्यांना मात्र मी हे डायरेक्ट बोलतोय असं म्हटलं तरीही मला कोणतीही भीती नाही. जे चांगले आहेत ते चांगलेच आहेत. जे नको ती वक्तव्य करतात त्यांना जर देश इथं आवडत नसेल राहणं, त्यांचा जर जीव घुसमटत असेल, तर भारताची लोकसंख्या खूप आहे ना. 10-5 लोक इथनं कमी झाले तर काय फारसं बिघडणार नाही. आणि तसं पाहिलं तर टॅलेंटची सुद्धा या भारत देशामध्ये कमतरता नाही आहे. अशी खूप स्वतःला टॅलेंट समजणारी एक 10-5 मंडळी गेली. असं हे शिया सुन्नी जिथं चालू आहे भांडणं, तिथं जाऊन जर तुम्हाला स्थानापन्न व्हायचं तर जरूर व्हा. असंही आजच्या या रक्षाबंधनाच्या दिवशी सीमेवरच्या जवानांना राख्या पाठवताना त्या भगवंताला प्रार्थना करत असताना की अरे ते आमचं रक्षण करत आहेत, पण त्या सैनिकांचं रक्षण हे भगवंता तू नक्की कर, अशी प्रार्थना करत असताना या भारतात सुद्धा शांतता नक्कीच स्थापित राहावी. कोणत्याही प्रकारे इथली शांतता भंग करण्याचा जे कोणी प्रयत्न करत असतील त्यांना यश मिळू देऊ नको, अशी सुद्धा त्याच विधात्याकडं प्रार्थना करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत.